प्रत्येक गोष्टीला ज्ञान लागतं. प्रपंच करायला ज्ञान लागतं, शेती करायला ज्ञान लागतं, कीर्तन करायला ज्ञान लागतं, मृदंग वाजवायला ज्ञान लागतं, गायन करायला ज्ञान लागतं, व्यवसाय करायला ज्ञान लागतं, व्यापार करायला ज्ञान लागतं, राजकारण करायला ज्ञान लागतं, एका घराचे 2 दार करायला सुद्धा आणि ते ज्ञान तर तुमच्याकडे प्रचंड आहे माय. तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहात. काय गंमत आहे कावळे बाबा. लोक 1500 रुपयात मुख्यमंत्र्याचे दाजी बनले. काल एक मला म्हटलं बाबा आपण साडू आहे. म्हटलं कसं काय. म्हटले तुम्ही फॉर्म भरला. म्हटलं नाही ती एकटी जण मी फॉर्म भरला नाही. तुम्ही क्रांती केली विधानसभेच्या निवडणुकीत माय. वा वा वा. भावानं दिलेल्या मिठाला जागल्यात तुम्ही. येणाऱ्या इतिहास तुम्हाला सदैव स्मरणात ठेवेल की तुम्ही एवढी मोठी क्रांती केली माय. फक्त एकच झालं आपला भाऊ बाजूला गेला थोडासा. एवढ्यासाठी बोलतोय. देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाले मायबाप. पण गोमातेला राज्य मातेचा दर्जा जर तो कोणी दिला असेल तर तो आदरणीय लाडका बंधू एकनाथ शिंदे यांनी दिला होता. आळंदीमध्ये आमच्या बापाची सद्गुरू मारुती बाबा कुरेकरांची आळंदीमध्ये जाऊन ज्यांनी त्या ठिकाणी पूजा केली त्या मुख्यमंत्र्याबद्दल आम्हाला सदैव आदर राहणार आहेत. फक्त लाडक्या बहिणीलाच नाही तर लाडक्या गोमातेला सुद्धा ज्यांनी दिलं आणि ज्यांनी देव देश धर्माचा विचार केला ते तर सदैव आमच्या अंतःकरणात राहणार आहे. त्याच्याबद्दल दुमत नाही. असो प्रत्येक गोष्टीला ज्ञान लागतं. ज्ञान नसलं तर फजिती होते. काय झालं जनधन खात्यावर पैसे आले होते आमच्या भागात कोरोनात. एक बाबा म्हातारा जाऊन उभं राहिलं 11:30 ते 4:30. बँकेचा मॅनेजर किरडी होता. त्याला हिंदीच कळणार मराठी कळलं. त्याला फक्त इंग्लिश समजायचे. म्हातारा घरी आलं. म्हाताऱ्याने विचार केला जर मला इंग्रजी आली असती तर पैसे भेटले असते. मग इंग्रजी शिकायला काय हरकत आहे. त्यांच्याकडे एक मास्तर भाड्यानं राहायचा जिल्हा परिषदचा. गुरुजी मला इंग्रजी शिकवा. गुरुजीला पेच पडला या वयात कशी काय इंग्रजी शिकवायची. पण गुरुजीला माहिती होतं नाही म्हटलं तर हा लगेच म्हणे उद्या माझी रूम खाली कर. म्हणले बाबा उद्या तुम्ही एक वही घेऊन या पेन घेऊन या मी इंग्रजी शिकवतो. म्हातारा दुसऱ्या दिवशी रजिस्टरच घेऊन गेला. सोसायटीतलं चोरलेलं होतं. आणि श्री गणेशा सुरू झाला. आता एक ध्यानात ठेवा. प्रथम नार्जितम विद्या द्वितीयम नार्जितम धनम तृतीयम नार्जितम पुण्यम चतुर्थम किम करशती. पहिल्या 25 वर्षात विद्या कमवा. विद्या व्यसनम व्यसनम विद्या व्यसनासारखे कमवा. माणूस सगळं सोडतो व्यसन सोडत नाही. विद्या पाहिजे जीवनामध्ये. तर गुरुजी हुशार होते. जिल्हा परिषदचे गुरुजी हुशार असतात. कारण ग्राउंड लेवलला काम केलेलं असतं. लोकांची मानसिकता मेंटॅलिटी माहिती असते. सगळ्यात हुशार जिल्हा परिषदचे मास्तर. आतापर्यंत जेवढे त्या ठिकाणी सचिवालयामध्ये किंवा IAS IPS आहे सगळे जिल्हा परिषद मराठीतूनच शिकून पुढे गेलेले आहेत. लक्षात ठेवा. मनापासून ग्राउंड लेवलला काम करणारी मंडळी हुशार असते. काही काय असतं त्यांच्यामुळे त्या ठिकाणी थोडंसं गालबोटही लागतं चांगल्या माणसाला. आमच्याकडे एक मास्तर मधली सुट्टी झाली की पोरांना पाय दाबायला लावायचे. मला काय सांगायचं आहे जिल्हा परिषद मास्तर हुशार असतात खूप. मधल्या सुट्टीत पोरांना पाय दाबायला लावायचे. गावातल्या एका माणसानं तक्रार केली. म्हणले का विद्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी पोरांना पाय दाबायला लावतात त्यांच्यावर तक्रार. BDO म्हणले काळजी करू नका मी प्रत्यक्ष पाहिल. मी जागेवरती जाऊन त्या ठिकाणी रंगे हात पकडेल आणि मग त्याच्यावर काय कारवाई करायची ते करेल. म्हणले हरकत नाही या तुम्ही. याने तक्रार केली. हा दरवर्गाच्या बाजूला खिडकीत जाऊन उभं राहिला. दुपारी जेवण झालं. मास्तर शर्ट काढलं. एका पोराला जेवलं बऱ्या इकडे. म्हणले काय दाब पाय. पोरग पाय दाबायला लागलं. मधली सुट्टी झाली. दरवाजा लोटलेला होता आणि BDOची गाडी डायरेक्ट मध्ये आली. गाडी थांबती तोपर्यंत BDOनं उडी मारली. उडी मारली आणि दरवाजा लोटला. मास्तरच्या लक्षात आलं की महाराष्ट्र शासनाची गाडी आली. 100% कारवाई होईल. पण ती हुशार होते. त्यांनी पाहिलं आता नोकरी गेलीच म्हणून समजा. पण ती इतकं हुशार होतं. जागेवर उभं राहिलं. पोरांना सांगितलं पोरं हो याला बरगड्या म्हणतात. या बाजूला हृदय असतं. इथे 2 फुफ्फुसं असतात. BDOच्या डोळ्याला धारा लागल्या. तो म्हणला 40 वर्षात एवढा स्वतःवर एक्सपेरिमेंट करणारा मास्तर पहिल्यांदा. हुशार याला समय सूचकता म्हणतात मायबाप. आणि सांगू का एक पूर्वी आमच्या गुरुजींना एवढा आदर होता गावामध्ये. इतका आदर होता.
लय आदर होता. बरं का आजी, इकडे जाऊ द्या. काय गुरुजी गुरुजी रिस्पेक्ट होती, आदर होतं. गावात गुरुजी जे बोलायचे तेच व्हायचं. पण पिंजरा नावाचा पिक्चर आला, ती प्रतिमा डागाळल्या गेली थोडीशी. म्हणजे लोकांना, मग लोकांचं कसं एक चुकला मग सगळ्यांना लोक धाऱ्यावर धरतात. गुरु त्यांना रिस्पेक्ट शब्द आहे जी. काय गुरु जी. तुम्ही जर विदर्भात गेलेत, बाबा आपण फिरतो नागपूर अकोला या भागात, हावनजी, घ्यानजी, जेवले का जी, बसानच जी, प्रत्येक शब्दाला जी लावतात ते. आमच्याकडे जी फक्त एकच आहे, पार्लेजी. गुरुजीने विचार केला या वयात बाबाला शिकवणं जरा अवघड आहे. गुरुजी म्हणले बाबा तुम्हाला जुना माल खाल्लेला आहे, तुम्ही गावरान माल खाल्लेला आहे, तुमची मेमरी एकदम स्ट्रॉंग आहे, तुम्हाला इंग्रजी यायला लागली. म्हणले कसं काय? म्हणले पहिलं कोणी वाक्य विचारलं की यस म्हणायचं, दुसरं काही विचारलं की नो म्हणायचं. मास्तर म्हणलं एवढं सोपं आहे. उगीच डोक्याला ताप लावून घेतला. पहाटेच मास्तर वाजेगाव बस स्टँडला गेलं, इंग्लिश पेपर घेतला टाइम्स ऑफ इंडिया, आणि पेपर उलटा धरला. एक पोरग तलाठी भरतीला जातो, त्याचं पाकिट मारलं होतं, ते पोहत होतं की आपलं पाकिट कोणी मारलं. त्याने पाहिला उलटा पेपर धरलेला, त्याला वाटतं वाचायचं असतं, सरळ धरला असतं. ज्या ते उलटा धरला त्यावर ती तोंड लपवतोय. ते गेलं, म्हणले बाबा हो बाबा काय? म्हणले माझं पाकिट मारलं का? याची इंग्रजी हायर होती. यस. ते म्हणलं लाज वाटतो का? या वयामध्ये माझ्या आजोबाच्या वयाचे डोक्यात सप्पी दिली, या वयात चोऱ्या करता, माझं पाकिट बऱ्या बोलानं परत करा. तो म्हणलं नो. असा हानला, बारीक केला. घरी गेला, म्हातारीने झेंडूबाम लावून दिला. पहाटे उठला, म्हातारीने चांगलं विचारलं आंघोळीला पाणी काढू का? खेड्यात विचारतात, शहरात विचारत नाही. शहरात तोच पाणी भरतो, त्याच्यामुळे काढाकाढी करायची गरजच पडत नाही. शहरात निम्मे कामं माणसं करतात, निम्मे. लेकरं तुम्ही झोपवता, झोके हे देतात. कुकर तुम्ही लावता, शिट्ट्या हे मोजतात. कपडे तुम्ही धुता, इस्त्री हे करता. आत्माराम तुकाराम भिडे. निम्मे कामं. 25 वर्ष अगोदर सगळे कामं महिलांचे महिला करायच्या, पुरुषांचे गड्यांचे कामं गडी करायचे. 25 वर्ष अगोदर कानावर शब्द पडायचे, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गावू कौतुके तू ये रे वा विठ्ठला, ओव्या गावू कौतुके तू ये रे वा. पुरुषांचं माय हे तुमचं आहे. देवाचं एक चरण पुढे म्हणेल विठोबाचं, तुम्ही मागे म्हणा, तुम्हालाही पुण्य लागेल. महिलांचे कामं महिलांनी करायला पाहिजे. तुमचं गाणं ओव्या तुम्हीच म्हणा. पुढे एक म्हणतो तुम्ही फक्त महिला मंडळ. पहिली माझी ओवी ग विठ्ठला गाईन, जोरात आवाज काढा भांडणातला. पहिली माझी ओवी ग विठ्ठला गाईन, नवऱ्याच्या डोक्यावरती दळण मी ठेवीन. ठेवती नाही का तुम्ही? निम्मे का माणसं करता निम्मे. सकाळी म्हातारीने चांगलं विचारलं आंघोळीला पाणी काढू का? म्हातारा म्हणला यस. म्हातारी म्हणली धोतर देऊ का? म्हणले नो. महाराज म्हणता मी पतित आहे, पतित 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 परिमित त्रिवाचा. महाराजांचं एक प्रमाण आहे, मज पामर आहे. पा म्हणजे पापी, म म्हणजे मारणारा, र म्हणजे रवरव नावाच्या नरकात जाणारा. तुकोबर आहे तसे होते का? भागवताच्या 5व्या स्कंदात 28 प्रकारचे नरक आहे. तामिश्र, अंधतामिश्र, रौरव, महारौरव, कुंभिपा, कालसत्रपन, असिपत्रपन, दंतशु, कपट निरोधन, पर्यावर्तन, सूचिमुख अशा 28 प्रकारचे नरक आहे. त्याच्यातला रौरव नावाचा नरक आहे, तो पामर माणसाला प्राप्त होतो. मग तुकोबर आहे सांगा मज पामर आहे, मी पतित आहे. खरंच तुकोबर आहे असे होते का? तुकोबर आहे सांगता तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दी पाप पुण्यांगा. आणि ते तुकोबर आहे सांगता तुम्ही संत, मी नाही. मायबाप कृपावंत, तुम्ही आई वडिलांसारखे आहात, मायसारखे. मायचं हृदय कोमल असतं. मातेची चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. आईच्या डोळ्यामध्ये फक्त लेकराची चिंता असते. आई माझा गुरु, आई कल्पतरू, कारुण्य सिंधू आई, वात्सल्य सिंधू आई, तुझ बोलव मी आता सांग कोणते उपाय. तुमच्यावरती निस्वार्थ प्रेम करणारे फक्त दोनच लोक आहेत, एक तर आई आणि दुसरे नाही. 3 चरण आईसाठी खर्च केले आणि शेवटच्या चरणात तुका म्हणे माझे तुम्हा. याचा अर्थ असा आहे आई आणि संत एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. कळवळा हा शब्द फक्त 2च लोकांना वापरतात. एक तर आईला, आईची कळवळ्याची, आणि बुडत हे जनन देखवे डोळा येतो कळवळा. एक तर संतांना कळवळा आहे, एक तर आईला कळवळा आहे. कळ या शब्दापासून कळवळा शब्दाची उत्पत्ती आहे. जिने बाळांपणाच्या कळा सहन केल्या तिलाच कळवळा आहे, दुसऱ्यांना कळवळा नाही. म्हणून एक तर आईला किंवा संतांना. म्हणून आई
आई हे खूप मोठं दैवत आहे मायबाप. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू. बरं, तुमचा माझा धंदा वेगळा, देवाचा धंदा वेगळा आणि संतांचा धंदा वेगळा. प्रत्येकाचा धंदा आहे. तुमचा माझा रोज उठून खावयाची चिंता, आपला धंदा तोच आहे. देवाचा धंदा घेऊन या चक्र गदा हाची धंदा. संतांचा पण एक धंदा आहे, दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. हे झाला धंदा. आता जन्मकर्म अवतार कर्म, तुमचं माझं जन्मकर्म आहे. तुम्ही आपण जन्माला तो आगा कर्मेचे उरावे. ज्ञानोबा सांगतात जे तुमचं कर्म उरलेलं ते शिल्लक भोगून संपवण्याकरता तुमचं माझा जन्म आहे. देवाचा आणि संतांचा अवतार आहे. देव भलत्याच्या घरी अवतार घेत नाही. देव अवतार केव्हा घेतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि आहे. तुका म्हणे केला नारायणे अवतार, अनंत अवतार घेसी धर्म रक्षावया आपुल्या पाळीसी. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही आटी जन्म घेणे. मग देव अवतार केव्हा घेतो? जब 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 होवे धर्म की हानी बाढवू असुर धम अभिमानी. आहे तुका म्हणे धर्म संस्थापन आहे. कधी राम बनून, कधी कृष्ण बनून, कधी अर्जुन बनून, कधी अभिमन्यू बनून, कधी पृथ्वीराज चौहान बनून, कधी महाराणा प्रताप बनून, कधी छत्रपती शिवराय बनून, तर कधी धर्मवीर शंभूराजे बनून. आहे तुका म्हणे धर्म संस्थापन. देव अवतार घेतो धर्मरक्षणासाठी. बरं, देव भलत्याच्या घरी जन्माला येत नाही. देव लुंग्या सोंग्याच्या घरी जन्माला येत नाही. ज्याचा बुधवार रविवार चुकत नाही देव त्याच्या घरी येतच नाही. प्रभू रामचंद्र ज्या सूर्यवंशात जन्माला आले 63 राजे झाले रामाच्या आधी. किती? 63. त्यांनी सदाचाराच्या, सदवासनेच्या, सदिच्छेच्या जोपासना केल्या पिढ्यानुपिढ्या. तेव्हा त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे आजन्म शुद्धानाम. कालिदास शाकुंतलमध्ये वर्णन करतात, रघुवंशमध्ये वर्णन करतात की अयोध्येचे लोक आजन्म शुद्ध होते. कोणकोणते राजे झाले ऐका. भगवान नारायण, नारायणाच्या नाभिकमलात ब्रह्माजी, ब्रह्माजी पासून इक्ष्वाको, मरीची, मरीचीपासून श्वान, त्यांच्यापासून इक्ष्वाको, इक्ष्वाकोपासून विकुक्षी, निमी, दंडक, पुरंजय, अनया, विश्वरंती, द्रडाश्व, हरियाश्व, भरिणाश्व, सेनजित, यवनाश्व संतानी. त्याच्या पोटी माधांता, माधांताच्या पोटी पुरुकोत्सव, योगी, अंबरीश आणि मुचकुंद, काकुस्थ, इंद्रवाहा, अनया, विश्वरंध्री, सत्यव्रत, त्रिशंकू, हरिचंद्र, रोहिदास, चंप, विजय, वृक, बाहुक, बाहुकच्या पोटी सगर, सगरच्या पोटी असमंजस, असमंजच्या पोटी अंशुमान, अंशुमानच्या पोटी दिलीप, दिलीपच्या पोटी भगीरथ, भगीरथच्या पोटी श्रुत, श्रुतच्या पोटी पद्मनाभ, पद्मनाभाच्या 8व्या पोटीत खटवांग, खटवांगच्या पोटी दीर्घभाऊ, दीर्घभाऊच्या पोटी रघु, रघुच्या पोटी अज, अजयच्या पोटी दशरथ, दशरथाच्या पोटी राम. दशरथाने पुण्य केले कोट्यान कोटी, तेव्हा राम आले पोटी. एवढ्या पिढ्या खपल्या तेव्हा राम जन्माला आले. मग तुमचं माझं जन्मकार्य आहे, देवाचं अवतार कार्य आहे. मग का हो? देव अवतार घेतो धर्मरक्षणासाठी. मग संत अवतार घेतात कशासाठी? अवतार